तर फ्रेंड्स, आपण बघितलं कशा पद्धतीने आपण निशा मेहंदी हेअरवर अप्लाय केलेली आहे आणि ती आपल्याला त्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे. तर आपण त्यामध्ये फक्त चहा पावडरचं पाणी टाकलेलं आहे आणि ते थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मिक्स केलेलं आहे. आपल्याला जर फ्रेंड्स अतिशय छान पद्धतीने जर कलर हेअरला पाहिजे असेल तर आपण सगळ्यात प्रथम आपण निशा मेहंदी चॉईस करू शकतो, कारण की त्याच्यामध्ये केमिकल थोड्या प्रमाणात असतं, परंतु त्या मेहंदीमुळे खूप छान एकदम मस्त कलर येतो आणि कलर पण जास्त दिवस टिकतो आणि आपण ती लावल्यानंतर शाईन पण छान येते केसांना आणि ती जास्त दिवस टिकते. सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला फक्त लालच कलर हवा असेल तर तुम्ही निशा मेहंदी अप्लाय करू शकता, परंतु काही लेडीजला लाल कलर जास्त नको असतो, तर त्यांना थोडासा त्यामध्ये काळा पण कलर हवा असतो. तर त्यामध्ये आपण जर आपल्याला जर दोन्ही कलर हवे असेल किंवा खूपच जास्त लालसर कलर नको हवा असेल तर आपण त्यामध्ये निशा ज्या पद्धतीने आपण एक पॅकेट घेतो त्यामध्ये आपण निशा कलरचा ब्लॅक कलरचा एक पॅकेट मिक्स करू शकतो आणि दोन्हींचं एकत्रीकरण करून आपण ते केसांना अप्लाय करू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगू शकता की आम्हाला तो पण व्हिडिओ बघायचा आहे आणि तो लावल्यानंतर आपण केसांना कशा पद्धतीने शाईन येते तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीने दोन्ही कलर अप्लाय केल्यानंतर केसांना कसा कलर येतो आणि तुम्ही तो यूज करू शकतात. अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण निशा मेहंदी 30 ते 40 मिनटं अप्लाय करायची आहे आणि जास्त हेअर जर आपले नॉर्मल असेल तर 30 ते 40 मिनटंच अप्लाय करायची आणि हेअर जर चांगले असतील, त्यांची ग्रोथ जर चांगली असेल, दाट असेल, तर आपण ती 1 तासाच्या वरती ठेवली तरी चालेल. आणि अजून एक फ्रेंड्स, आपण त्या मेहंदीमध्ये ज्याप्रमाणे आपण चहा पावडरचं पाणी मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये आपण जे डोक्याला खोबरेल तेल लावतो तेही मिक्स करायचं. त्यामुळे केस ड्राय होत नाही आणि केस मऊ होण्यास जास्तीत जास्त मदत होते आणि केसांची ग्रोथ पण चांगली होण्यास मदत